देवादत्ता देवदत्ता देवदत्ता देवादत्ता देवदत्ता देवदत्ता देवादत्ता 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 देवा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्य, मोक्ष मूलम गुरुकृपा। जय जय जी तथा माता, त्यांच्या चरणी ठेवणी माता, नमन त्या अभियंता माझे असे तुम्हा लागे। जय जय जी विद्या गुरु, तुझपासून अक्षर निधारू, तुमचे मजवर आहे उपकार, तिसरे नेत्र दाविले मज। जय जय जी गुरु अभिंकित, आकांकित भेटला तत्वता, हिताचे सांगितले तुम्ही व्रत, तेच पाहले या समयासी जाण। वंदीन स्वामी तुझी या पायी, तुझे अर्पिले तन मन काया, निज नाम देई स्वामी शिष्य लागे आता। जय जय जी गुरुदेव दत्त, उतरून नाही सके आता, लावे मज निरालंब पंत, मुजी जीव पण माझा बोलिता झाला राजा धनाधन। श्रद्धा ऐकावे पुढे वचन, सावध करा पंचांतकरण, बद्रिकाश्रमी स्थानी नांदे आतृषी महामुनी। अनुसिया पतिव्रता 60 वर्षे तपचर्या करे, मार्गशीर्ष पौर्णिमा अनुसिया मातेच्या कर कमळी दत्त प्रगटले। त्यावेळी 33 कोटी देवानी बद्रिकाश्रमाशी पुष्पांचा वर्षाव केला। ते जात ऋषीने कदिले, सर्व जनाच्या उपयोगी आले, आनंद नाम देव ऋषी तरले। असे नामाचा महिमा अगाध असे। दत्त दत्त बोल तेरा कोण करेगा मोल। आपण जर दत्त 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 म्हणलं तर आपलं मूल्य कोणीही करू शकत नाही। म्हणजे सांगायचं म्हणजे तो सगळ्या देवाचाही देव आहे, म्हणून त्या देवाला देव म्हणतात। द म्हणजे देणार आहे, त म्हणजे या भवसागरातून तारून नेणार हे नाम आहे। म्हणून दत्त भक्तांचं मूल्यच करता येत नाही। ज्यांनी नाम घेतात, ज्यांनी 4 महिने आणि हे सेरेगाव हे म्हणजे सेरेगाव म्हणजे एक भगवंत नाम यांनी काय केलेलं आहे, म्हणजे सेरेगावानी सर केलेलं आहे, म्हणजे देवाचं नाम घर करून ठेवलेलं आहे। म्हणजे 4 महिन्याचा चातुर्मास राहतो। गुरु पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा 4 महिन्याचा चातुर्मास करतात। मग हा चातुर्मास कोणी केला तर हा चातुर्मास माता अनुसूया मातेने केला। मग 4 महिने चातुर्मास करण्यासाठी त्यांच्याकडे कोण आले तर एकदा आनंद प्रभूंना वाटलं की आपण 4 महिने चातुर्मास करावं। आता करावं कुठे करावं, भगवंतांनी ठरवलं की आपण जावं आता कैलासला जाऊ। कैलासला जावं आणि 4 महिन्याचा चातुर्मास करावं, एका ठिकाणी राहावं आणि त्या ठिकाणी 4 महिने चातुर्मास करावं असं भगवंतांनी ठरवलं। आणि साधूंच्या वेश धारण केला आणि भगवंत निघाले आणि त्यांनी कैलास पर्वतावर जाऊन पोहोचले। शंकर पार्वती त्या ठिकाणी, शंकर म्हणजे महादेवांचं ठिकाण आहे। साधूंच्या वेशामध्ये आलेल्या भगवंताला महादेव सदैव निराकार वस्तूंचं ध्यान करतो। निर्गुण निराकार भगवंताचं ध्यान करतात।
भगवंतानी ओळखलं, महादेवानी ओळखलं आणि त्यांना लगेच सिंहासनावर बसवलं. चारी पूजा केली. काय आदेश प्रभूंनी सांगितलं की मला 4 महिने चातुर्मास करायचा आहे आणि एका ठिकाणी करायचा आहे. आणि हा 4 महिने चातुर्मास करण्यासाठी तुमच्याकडे आलो. म्हणजे एका ठिकाणी चातुर्मास केला तर चातुर्मासाच्या पुण्यापुढे पृथ्वी प्रदक्षिणा अलीकडे 4 महिने जर चातुर्मास केलं तर चातुर्मासाचं पुण्य आघात आहे. पृथ्वीला तुम्ही जरी प्रदक्षिणा केली आणि 4 धाम जरी केले तरी त्यापेक्षा अधिक पुण्य एका ठिकाणी चातुर्मास करणाऱ्या भक्तांना साध्य होतं. तुमचं तर सरेगाव नगरीमध्ये 5 महिने अकरस्थानी ही तारीख येणं हा म्हणजे योग साखर तुलाप्रमाणे आहे. आणि परत सांगायचं म्हणजे प्रयागराज कुंभमेळा होता आणि त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी काय केले म्हणजे इकडे मुंडन विधी केल्यानंतर तिकडे मुंडन विधी करतात आणि त्या ठिकाणी सर्टिफिकेट प्राप्त करतात. मग यांनी त्या ठिकाणी जाऊन प्रयागराजला जाऊन त्या ठिकाणी संन्यास दीक्षा घेतली. मग परत आजचा दिवस म्हणजे तो दिवस म्हणजे साजरा करतात. म्हणून हा दिवस हे प्रमाणपत्र आल्यानंतर काही दिवसांनी तुमचं या ठिकाणचा कार्यक्रम झालं. ते प्रमाणपत्र या दिवशी त्यांना प्राप्त झालं. म्हणून हा दिवस साजर करतात. संन्यास दीक्षा कोणत्या मंदिरचा कळस चढलं किंवा मूर्ती बसविली मग त्याचं वर्धापन दिन साजर करतात. तसंच हा वर्धापन दिन म्हणा किंवा वाढदिवस म्हणा तुम्ही काही म्हणा, पण कुणी खानगी भाषेमध्ये वाढदिवस म्हणतात, कुणी आता वर्धापन दिन म्हणतात. मनुष्य नरदे एक मंदिरच आहे. वाढदिवस जसं साजर करतात तसं वर्धापन दिन साजर करायला काय हरकत आहे. म्हणजे मनुष्य नरदे एक मंदिर आहे. हे मंदिर जसं देवांचं मंदिर तुम्ही 4 पिलेर घेतले आणि पाया मजबूत घेतला आणि त्या ठिकाणी मंदिरचा सलाब टाकून वरी शिखराचं काम केलं. मंदिरला मध्ये गेल्यानंतर सिंहासन केलं आणि त्याच्यावर मूर्ती विराजमान झाली. तसं हा मनुष्य नरदे जसं इटा, सिमेंट, गजाळी, काही तारीला गुंफण करून यापासून बनलेला हा नरदे आहे. यामध्ये 16 सांधळे आहेत, 72 कोटड्या आहेत आणि 9 दरवाजे या मानवी मंदिरला आहेत. सर्वात श्रेष्ठ आणि बुद्धिशाली प्राणी कोणता आहे तर मनुष्य नरदे आहे. म्हणून या मनुष्य नरदेची किंमत अमोलिक नरदे आहे. एक शेतकरी काय केला, त्याच्या शेतामध्ये होत्या म्हशी गाई आटला घेतला निघाला, बांधा निघाला. त्याला काय केलं, त्याला एक हिरा घटला पण हिऱ्याचं मूल्य त्याला कळलं नाही. त्याने पायाने काय केलं, त्याच्या पायाखाली आले, त्याने पायाने काय केलं, त्याला ढकलून दिलं. हिरा आला होता पण तो हिऱ्याची किंमत कळली नसल्यामुळं त्याने ठोकरावून दिलं. तसं मनुष्य नरदे किती अमोलिक नरदे आहे आणि अमोलिक नरदेयांची किंमत आपल्याला केव्हा कळेल, जेव्हा आपण संतांच्या आणि गुरुच्या सानिध्यामध्ये जातो, त्यांची वाणी आपण ऐकतो. संतांची संगती मनोमार्ग गती. संतांची जर संगत म्हणजे या जीवावर झाली तर संत संगतीमुळं वासनेचं विलयाला जातो, वासना संपत्ती. आणि तिथे त्यांच्या संगतीला लागल्यावर आपले दुर्गुण निघून जातात आणि त्या ठिकाणी सुविचार येतात. आणि संतांच्या जवळामध्ये गुरु माऊली मिळतात आणि गुरु माऊली मिळाले सद्गुरु वाचुनी सापडेना सोयी, धरावे ते पायी आधी. त्याही पुढे गेल्यानंतर ज्ञानेश्वरी माऊली सांगतात, ज्ञानदेव म्हणे तरलो आता उतरलो गुरुकृपे. ज्ञानदेव माऊली म्हणतात आताच आम्ही गुरुकृपेने तरलो. मग त्यांना काय प्राप्त झालं म्हणून त्यांनी म्हणतात की आताच आम्ही तरलो. त्यांना काय प्राप्त झालं, त्यांनी काय पैसे कमिले का,
त्यांनी काही सोनं कमिले का, त्यांनी काही इस्टेट कमिली का, मग त्यांनी काय कमवलं? तर असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो कशाच्या कृपेने तरले, पैशानी तरले नाही, सोने नाण्यानी तरले नाही. काही गाड्या घोड्या होत्या, काही माड्या हवेली होत्या, घोड्या इस्टेडी नव्हती, तर त्यांच्यापाशी काय होतं? नाम धन गुरुकुन प्राप्त केलं. नाम 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 अनेक ग्रंथामध्ये आम्हाला प्राप्त होऊ शकतं, पण ते ग्रंथातलं नाम सिद्धीला जाऊ शकत नाही. गुरुच्या मुखातून दिलेलं नाम हे सिद्धीला जाऊ शकतं. ग्रंथामध्ये अनेक नाम भेटतात, पण गुरुच्या मुखातून दिलेलं नाम हे सिद्ध नाम राहतो. ज्या नामाने या मानवी नरदेहानं आल्यावर गुरु करावंच लागते. गुरुशिवाय गती नाही, गुरुशिवाय प्राप्ती नाही, गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय उद्धार नाही. मग या नरदेहांना मच्छिंद्रनाथ सुद्धा दत्त गुरूंच्या चरणाला गेले. दत्त गुरुना शरण जाऊन गुरुपासून नाम घेतलं आणि त्या नामामध्ये ते रंगले. दत्त नामाने मच्छिंद्रनाथ तरुण जातात आणि मच्छिंद्रनाथांना जे नाम दिलं, दत्त महाराजांनी मच्छिंद्रांना जे नाम दिलं तेच नाम त्यांनी गोरक्षांना दिलं. गोरक्षाने तेच नाम गहिनीनाथांना दिलं, गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं, निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना दिलं. म्हणून सगळे संत ऋषी मुनी जपी तपी सिद्ध साधक रती महारथी आलक राजा, यदू राजा, धनाधन राजा, शिव व्यास पाराशर सर्वजण गुरुनामानी तरलेले आहेत. तरती हा भरवसा. मागे अनेक जण तरले, लाखो आणि कोट्यांनी भक्त नामानी तरुण गेलेले आहेत. आणि आम्हालाही नामानी तरुण जायचं आहे. मग तरुण जायचं आहे. 1400 वर्ष असणारा चांगदेवानी काय केलं? यमाची दाढी येणार आणि आपल्याला आता नेणार. हे चांगदेवांना कळालं की त्यांनी आसन टाकावं आणि समाधी हा जीव ब्रह्मरत्नामध्ये न्यावं आणि यम यावं आणि त्याचा जीव घटूच नाही. एकदा यम गेला वापस की 12 वर्ष यम येऊ शकत नाही. अशा प्रकारे 1400 वर्ष राहिला. पण छोट्याशा मुक्ताबाईला त्याला गुरु करावं लागलं, तेव्हा त्याचा उद्धार झालं. देवाच्या सानिध्यामध्ये असणारे नामदेव महाराज देवाला निवेद खाऊ घातलं, देवाला काय पाहिजे ते आणून दिलं. आणि सगळे संत मंडळीमध्ये जास्त सेवा करणारा भक्त कोणता असेल तर नामदेव महाराज असते. मग एक संत संमेलन भरलं, जसं तुमच्या या सरेगाव नगरीमध्ये जसं हे सिंहासन मांडलं आणि सिंहासनावर तुम्ही आम्हाला या ठिकाणी बसवलं, तसं सिंहासन पंढरपूरला टाकलेलं आहे. मोठा तुमच्या मंडपासारखा मंडप सजवलेला आहे आणि सगळे संत मंडळी आलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, अनेक संत मंडळी